लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. इंदिरानगर प्रभाग दौऱ्याने घेतली गती. पाणी आणि रस्ते प्रश्नांवर तात्काळ निर्णय. इंदिरानगर प्रभाग क्रमांक 31 येथे महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या दौऱ्यामुळे नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी आणि रस्त्यांच्या प्रश्नांना आता गती मिळताना दिसते आहे. नागरिकांनी मांडलेल्या समस्या प्रत्यक्ष ऐकून महापौरांनी अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. महापौर आणि उपमहापौरांनी नगरसेवक भगवान धुंदे, बाळकृष्ण शिरसाट, माधुरी डेमसे यांच्यासह ज्ञानेश्वर नगर, म्हाडा वसाहत, स्वराज्य नगर, पोद्दार शाळा परिसर, खत प्रकल्प, गवळाणे रस्ता, पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव या भागांचा सखोल दौरा करत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत रस्त्यांची दुरावस्था, पाणी टंचाई, नववसाहतींमधील मूलभूत सुविधांचा अभाव यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. पोद्दार शाळा परिसरासह विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आदेश देत महापौरांनी नागरिकांना दिलासा दिला. तसेच ज्ञानेश्वर नगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि पाथर्डी गवळाणे परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. खत प्रकल्पातून निघणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येवरही ठोस भूमिका घेत हे पाणी पिंपळगाव खांब येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वळवण्याच्या कामाला गती देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. महत्त्वाच्या निर्णयांना मिळाली दिशा. दाढेगाव पाथर्डी दरम्यान वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाऐवजी नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली. पिंपळगाव खांब, चिंचवाडी, जाधववाडी भागासाठी पर्यायी पाणीपुरवठा योजनेचा विचार. गामणे मैदानातील ट्रॅकसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका. या दौऱ्यामुळे अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महापौरांचा प्रभाग दौरा केवळ समस्या ऐकण्यापुरता मर्यादित न राहता त्यावर कृती होत असल्याने प्रभाग क्रमांक 31मधील हा दौरा प्रभावी आणि यशस्वी ठरतो आहे. या दौऱ्यात शहर अभियंता संजय अग्रवाल, श्री धारणकर, अधीक्षक अभियंता श्री आवेश पलोड, संचालक घनकचरा श्री विशाल गरुड, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा श्री रवींद्र पाटील, कार्यकारी अभियंता बांधकाम विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, हेमंत पट्टे, उपअभियंता बांधकाम संजय गांगुर्डे, विभागीय स्वच्छता निरीक्षक गीते, उपअभियंता अधिकारी उपस्थित झाले होते. मी ताई तुम्हाला गाडीत बसल्यानंतर महापौर शिंदे काय होता तिथंच होतो. काय म्हणतो पाथरी गावापासून स्टॉप पासून तो मारुती मंदिरापर्यंत हा जो रस्ता आहे किती आहे माहिती आहे? 18 मीटर आहे. तो मला तिथं वाटतरी चौक बनवायचा आहे. काही काय बोललो मी पुणे ऐकायचं आपण गडलो शिंदे होते आपले उपमहापौर, आपण तिघं होतो. आम्ही सांगितलं कुठला काढायचं म्हणून तुमच्या पहिले मी सांगितलं आणि माझी तयारी आहे. म्हणजे आजच्या आज म्हटले तरी आपण समस्या म्हणायला नाही. दुसरी महत्वाची प्रश्न माधुरीताईंनी त्यांनी पाणी प्रश्न मांडले, त्याच्या विरुद्ध मला जायचे. सकाळी तुम्ही जर 6:30ला आले किंवा 7:30ला आले, पाथर्डी गावात नदी ती नदी उगम पावत पाणी वाहतं. म्हणजे इकडं पाणी नाही लोकांना, इथं पाणी वाहतं. गेली 8 वर्षापासून कोणत्याही अधिकाऱ्याला बोला, मी राष्ट्रवादी काम करतो, तालुका अध्यक्ष, मी प्रत्येक वेळेस वाढून रस्त्याने अक्षरशः पाणी मारलं जातं. इकडे लोकांना पाणी प्यायला नाही, इकडे पोहोचले तर त्या अधिकाऱ्यांना काय नेमकं त्यांना मी कारवाई करायला होता ना. तुम्ही दंड करा ना लोकांना, रस्त्यावर तुम्ही पाणी तुम्ही बघा कंप्लेंट सकाळी या तुम्ही 3 तास विषय आज पाणी भरलं का सकाळी होऊन नाही ते बी नाही. पाणी तुम्ही गावात नाही, आम्हाला माहिती काय होतं
प्रत्येकाला आपण ड्रेनेज केलं, प्रत्येकाला टाकायला लावलं. यांनी टाकलेलं नाही त्या रस्त्यावरती. सर्व एकच नाही, तिन्ही चारी गल्लीला. तुम्ही सकाळी या, अधिकाऱ्यांना मी 4 वेळेस, बाबा आज नाही, मी 8 वर्षापासून फॉलोअप करतो. कोणी फक्त नुसतं ऐकलं जातं. काही तुम्ही पहिले महापौर झाले आणि तुम्ही इथं आले, त्याबद्दल आम्ही खरंच धन्यवाद मानतो की तुम्ही अल्पकाळ झाला तरी तुम्ही आमच्या गावाला भेट दिली. म्हणजे प्रत्येक गावाला जात आहे, आनंदाची बाब आहे. ते कोणत्या पक्षाचा काही तुमची जी कळमळ आहे त्याच्याबद्दल त्यांना आम्ही बरी करतो समस्या. तर आपल्याकडे पाणी नाही होत आहे, आमच्या काही प्रभागात पाणी नाही. आता प्रॉब्लेम असा आहे सांगताय की आपलं इथे गावठाण एरियामध्ये नदीचं पाणी वाया जात आहे. नळाचं असं आदिवासी गावातलं सर्व आणि तिथे याचा लोकांना पाणी नाहीये. तर याचं काय इश्यू आहे नीट प्रॉब्लेम असा आहे गावचा की ताई गावात कोणी टाक्या बनवल्या नाही खाली. टाक्या बनवल्या नाही. जे पाणी तर एक नळाला येतं, कोणाचे कॉक चालू आहे, कोणाचे बंद आहे. आपण जाऊन प्रत्येकाचा कॉक काय बंद करू शकत नाही. फक्त गावात वॉर्निंग देऊ शकतात अधिकाऱ्यांमार्फत आणि तुम्ही दंडात्मक कारवाई करू शकता. ती केल्यानंतर हे थांबू शकतं, कारण टाक्या नसल्यामुळे ते कॉक चालूच राहतात लोकांचे. त्याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम कोण आहे ते धुणं भांडी रस्त्यावर धुतात आणि ते पाण्याचा नळ आहे ना, तो कॉक चालू आहे, पण ते काय करतात, तो पाणी घेतात, ते पूर्ण रस्त्यावर म्हणजे 1.5 ते 2 तास कंटिन्यू पाणी प्रत्येकाचे. समजा 10 नळ चालू असतील, ते लोकांना यांनी याच्यावर पर्याय एकच आहे, दंडात्मक कारवाई केल्याशिवाय आणि मी 10 वेळा नाही. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.